आपल्याला अनेकदा वाटतं ना, की बाहेरच्या घटनांमुळे, लोकांमुळे आपल्याला त्रास होतो. पण खरंच तसं आहे का? काय होईल जर कोणी सांगितलं, की आपल्या भावनांच्या नियंत्रणाची चावी ती पूर्णपणे आपल्याच हातात आहे? हो, हे शक्य आहे. आणि तेच आपल्याला रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजेच RABT शिकवते. चला तर मग भावनिक स्वातंत्र्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. हे बघा, हे काही साधंसुधं वाक्य नाहीये. हे एक शक्तिशाली सत्य आहे. विचार करा, जवळपास 2000 वर्षांपूर्वीचं हे ज्ञान 20व्या शतकात एका आधुनिक मानसशास्त्रीय क्रांतीचा आधार बनलं. आणि ती क्रांती म्हणजे REBT. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण REBTच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. ही कल्पना आली कुठून? ते काम कसं करतं? आपल्या डोक्यात घोळणाऱ्या त्या त्रासदायक विचारांना कसं ओळखायचं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याचा वापर करून आपल्या आयुष्यात चांगले बदल कसे घडवायचे? चला तर मग सुरुवात करूया त्या क्रांतिकारी कल्पनेपासून, जिने मानसशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला वाटतं की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBT खूप प्रसिद्ध आहे. पण एक गंमत म्हणजे अल्बर्ट एलिस यांनी विकसित केलेली REBT ही CBTच्या आधी आली होती. खरं तर आपण REBTला CBTची जननी म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्या काळातल्या थेरपीजवर अल्बर्ट एलिस अजिबात खुश नव्हते, जिथे फक्त रुग्णाचं ऐकून घेतलं जायचं. त्यांना एक सक्रिय, ॲक्शन ओरिएंटेड पद्धत हवी होती. आणि म्हणूनच त्यांनी REBT तयार केली, जी थेट आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवरच काम करते आणि खरा बदल घडवते. ठीक आहे, पण मग हे REBT आपल्या भावना आणि विचारांचा गुंता सोडवतं तरी कसं? त्यासाठी एक खूप सोपं पण तितकंच प्रभावी मॉडेल आहे. त्याला ABC मॉडेल म्हणतात. REBTचं सगळं सारणा या 3 अक्षरांमध्ये आहे. आपल्याला वाटतं की A म्हणजे घटनेमुळे, थेट C म्हणजे भावनिक परिणाम होतो. पण नाही, REBT सांगतं की A आणि Cच्या मध्ये एक खूप महत्त्वाचा घटक आहे, आणि तो म्हणजे B, आपले विचार, आपले विश्वास. खरा प्रॉब्लेम तिथे असतो. चला, एक उदाहरण घेऊ. समजा ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनची जबाबदारी तुमच्यावर आली. ही झाली A, ॲक्टिवेटिंग इव्हेंट. आणि मग सुरू होतो खरा खेळ आपल्या डोक्यात. B म्हणजे आपले विचार. अरे देवा, मी नाही करू शकणार, सगळे माझ्यावर हसतील, माझी नोकरीच जाईल. विचारांचं एक मोठं वादळ मनात सुरू होतं. आणि याचा परिणाम? C, प्रचंड भीती, अस्वस्थता. इतकी की आजारी पडल्याचं नाटक करून सुट्टी घ्यावीशी वाटते. आता लक्षात घ्या, हा सगळा त्रास त्या प्रेझेंटेशनमुळे नाही, तर त्याबद्दलच्या आपल्या B म्हणजे विचारांमुळे होतोय. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. REBT फक्त प्रॉब्लेम नाही सांगत, सोल्युशन पण देतं. ते ABC मॉडेलमध्ये D आणि E जोडतं. D म्हणजे डिस्प्यूट, आपल्या चुकीच्या विचारांना आव्हान देणं. आणि E म्हणजे एक नवीन, प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार करणं. आता जरा आणखी खोलात जाऊया. हे जे अतार्किक विचार आहेत ना, त्यांच्या मुळाशी काय आहे? ॲलिस यांनी या विचारांच्या एका विशिष्ट प्रकाराला ओळखलं होतं. ॲलिस गमतीने म्हणायचे, "यू शुड नॉट शुड ऑन युअरसेल्फ." आणि त्यांनी मस्टरबेशन हा एक भन्नाट शब्द तयार केला. हा शब्द आपल्या त्या सवयीबद्दल आहे, जिथे आपण सतत स्वतःवर आणि जगावर हे झालंच पाहिजे, ते तसंच असायला हवं असे नियम लादत असतो. हे जे पाहिजेचवाले विचार आहेत ना, ते साधारणपणे 3 प्रकारचे असतात. एक, मी नेहमीच यशस्वी झालो पाहिजे. दुसरं, इतरांनी माझ्याशी नेहमीच चांगलं वागलंच पाहिजे. आणि तिसरं, माझ्या आयुष्यात सगळं काही सोपं आणि आनंददायीच असायला हवं. हे सगळेच विचार अतार्किक आहेत. तर मग याचा फायदा काय? जेव्हा आपण या पाहिजेच्या विचारांना आव्हान देतो, तेव्हा REBT खरंच आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतं का? तर हो, नक्कीच. तुम्ही बघा, संशोधन असं सांगतं की REBT फक्त चिंता आणि नैराश्य यांसारख्या क्लिनिकल समस्यांवरच नाही, तर खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी, कामाच्या ठिकाणी होणारा ताण कमी करण्यासाठी, अगदी व्यसनांवर मात करण्यासाठी सुद्धा प्रभावी ठरतं. ही उपमा अगदी योग्य आहे. म्हणजे REBT हे वरवरची मलमपट्टी नाहीये. ते थेट प्रॉब्लेमच्या मुळावर, त्या पाहिजेचच्या विचारसरणीवरच शस्त्रक्रिया करतं, जेणेकरून तो त्रास पुन्हा होणार नाही. आणि REBT आपल्याला एका खूप सुंदर आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातं. त्याला म्हणतात बिनशर्त आत्मस्वीकृती.
म्हणजे नाजूक आत्मसन्मानाऐवजी एक भक्कम पाया तयार करणं. फरक खूप मोठा आहे. आत्मसन्मान म्हणजे काय, तो आपल्या कामगिरीवर अवलंबून असतो. यश मिळालं की वाढतो, अपयश आलं की कमी होतो. पण बिनशर्त आत्मस्वीकृती म्हणजे मी एक माणूस आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात, तरीही मी स्वतःला स्वीकारतो. ही भावना जास्त स्थिर आणि मजबूत आहे. म्हणजेच आरईबीटी फक्त एक थेरपी सेशन पुरतं मर्यादित नाही. खरं तर ते आयुष्यभर भावनिकदृष्ट्या कणखर राहण्यासाठीचं एक व्यावहारिक तत्वज्ञान आहे. लक्षात घ्या, आरईबीटी आपल्याला आजच्या समस्यांवर मात करायला तर शिकवतंच, पण भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार करतं. कसं? तर ते आपल्या विचारांच्या मुळाशीच बदल घडवतं. हे झालंच पाहिजे या हट्टाला सोडून हे झालं तर चांगलं होईल असा लवचिक दृष्टिकोन स्वीकारायला शिकवतं. आणि यातच खरं भावनिक स्वातंत्र्य आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, असा कोणता मस्ट किंवा पाहिजेचवाला विचार आहे जो नकळतपणे आपल्या वास्तवाला आकार देतोय आणि आपल्याला अनावश्यक त्रास देतोय? यावर विचार करणं हेच कदाचित अधिक तर्कसंगत आणि समाधानी आयुष्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल ठरू शकतं.